आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती, वर्कशीट तसेच मुलांच्या शिक्षणाचा अधिकार या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा। आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच। चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया। आता आपण पुढील कृती करूया, जिचे नाव आहे करून पाहूया। सर्व माता गोलाकार गटात बसतील। लीडर माता सर्व मातांना एक एक कागद देईल। प्रत्येक मातेने त्या कागदावर तिच्या आवडीच्या 3 गोष्टी व न आवडणाऱ्या 3 गोष्टी लिहायच्या आहेत। लीडर माता ते सर्व कागद घडी करून एका टोपलीत ठेवेल। आता गटातील एक एक माता येऊन टोपलीतील चिठ्ठी उचलेल व ती चिठ्ठी वाचून त्या आवडीनिवडी कोणत्या मातेच्या आहेत ते ओळखून दाखवेल। ज्या माता बरोबर सांगतील त्या माता विजयी असतील। आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल। स्वयंपाक करायला आवडते, काहीतरी वेगळे शिकायला आवडते। मनीषा बोलते बरोबर आहे। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आजही समाजात किंवा आपल्या अवतीभोवती कुपोषित बालके आढळतात। कुपोषणाची सामान्य लक्षणे, त्याचे शरीरावर होणारे परिणाम आणि ते कसे टाळता येईल याबद्दल समजून घेऊया। आज मी तुम्हाला एक आवश्यक गोष्ट सांगायला आलो। ही चित्र पहा। मी सारखी सारखी आजारी का पडते? मला शाळेत बुद्धू म्हणतात। मी घाण काढायला पडतो तर थकून जातो। ही मुलांनी वरचेवर आजारी पडणं, त्यांना उशिरा समजणं किंवा थकणं ही सर्व कुपोषणाची लक्षणं असू शकतात। कुपोषण म्हणजे योग्य पोषण न मिळणं। म्हणूनच गर्भापासून जन्मानंतरची पहिली 2 वर्ष मुलांच्या पोषणाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। आज देशातलं अंदाजे प्रत्येक दुसरं मूल कुपोषणानं ग्रस्त आहे। म्हणजे शरीर आणि मेंदू दुर्बल। अरे हे तर वाळलं। चल बेटा, आधी इथं पाणी घाल। आता पाणी देऊन काय फायदा? अरे यात पाणी घातलं तरच फुलं फुलतील। अरे बाबा, तुम्हीच सांगितलं होतात ना की झाड एकदा वाढलं की कितीही खत पाणी घातलं तरी ते जोम धरू शकत। तुम्हीच तर सांगितलं होतात ना की घडा एकदा बिघडला की तो पुन्हा ठीक होऊ शकत नाही। मूल एकदा का कुपोषणग्रस्त झालं ना की इच्छा असूनही आपण त्याला पुन्हा बरं करू शकत नाही। आपल्या मुलांना कुपोषणापासून वाचवायचं असेल तर या 4 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा। 1. गर्भवतीला सकस भोजन। 2. पहिलं दाट दूधाचं वरदान। 3. 6 महिने फक्त स्तनपान। 4. मग स्तनपान आणि घनाहार छान। 1. गर्भवतीला सकस भोजन। 2. पहिलं दाट दूधच वरदान। 3. 6 महिने फक्त स्तनपान आणि 4. मग स्तनपान आणि घनाहार छान। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। मातेने मुलाला एक शब्द सांगून त्यावर मुलाला 3 ते 4 वाक्य सांगायला लावावे। जसे शेती, बाबा शेतीत काम करतात, शेतात जनावरे आहेत। अशा प्रकारे मातेने मुलाला वेगवेगळे शब्द सांगावे व वाक्य तयार करण्यास मदत करावी। एक शब्द सांगते, त्याच्यावरती मला वाक्य सांग। शाळा। माझी शाळा खूप सुंदर आहे। माझ्या शाळेत खूप मोठे पटांगण आहे। माझ्या मॅडम खूप प्रेमाने शिकवतात। दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या। आजच्या कृती इथेच संपत आहे। अशाच नवीन माहिती आणि कृतीसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।